त्यांना तर उठताच आलं नाही, एवढं ओझं आहे त्यांच्या पाठीवर. हे सगळं जे काही ओझं आहे ते आम्ही टाकलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि एकत्रित आल्यावर किती आनंद होतो का नाही? म्हणून वचन म्हणतं, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं आणि मनोरम असं आहे. आणि म्हणून वचनाप्रमाणे जे बी काही वजा असेल तर नाही का आम्ही ते टाकलं पाहिजे. अन्यथा आम्ही त्या नाही का स्वर्गाच्या दारामधून आत जाऊ शकणार नाहीये. प्रयत्न करू पण ते वजा आहे ना, त्या दाराला धडकल, चौकटीला धडकल, आतमध्ये आम्हाला जाऊ देणार नाही. आहे की नाही? जोपर्यंत ते आम्ही बाहेर टाकत नाही तोपर्यंत. आणि खूप सुंदर मागचा आठवडा देखील देवबापानं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा केला आणि त्याच्या नावाला धन्यवाद असो. तुम्हा सर्वांचे मनापासून मागच्या आठवड्याबद्दल स्वागत करतो, धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी खूप मोठा उत्साह दाखवला आणि तुम्ही सर्वजण त्या ठिकाणामध्ये आलात, प्रार्थनेमध्ये सहभागी झालात. आणि हेच काम आणि कर्तव्य मंडळीचं आहे. आम्ही नाही का ऐक्यामध्ये एकत्रित नाही का येऊन प्रत्येक गोष्टी करणं गरजेचं असं आहे. आणि पुढील महिन्यामध्ये देखील आपण असंच ऐक्यामध्ये एकत्रित येणार आहोत. पुढच्या महिन्यामध्ये काय आहे? पुढच्या महिन्यामध्ये पुण्याला जायचं. ठीक आहे, पुण्याला तर जायचं. अजून पुढच्या महिन्यामध्ये आपल्या 15 ऑगस्टला चर्चचा आपल्या वाढदिवस आहे. त्या ठिकाणामध्ये सुरुवात करून आपल्याला 1 वर्ष पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. तर त्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि चांगलं नाही का देवाला आपण चांगलं काहीतरी आपल्याला देता येईल, चांगलं देवाचं गौरव करता येईल, त्यासाठी नाही का आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या. असो आज आपण नाही का ऐक्यामध्ये एकत्र येणं हे तर चांगलंच आहे. एकट्यामध्ये राहणं चांगलं आहे का? नाहीये, चांगलं राहणं चांगलं नाहीये. आणि मग नाही का आम्ही एकटेच राहिलो तर लोक काय म्हणतात? त्याच्यापेक्षा अजून एक शब्द आहे चांगला, माणूस घाणा तर शब्द आहेच. आज नैनाला काय झालं काही कळा ना, एकदम बरोबर उत्तर द्यायला लागली नाहीना. पण एकटे राहिलं तर म्हणतात ना मग, अरे हा काय एकल कोंडा आहे, हे काय एकल कोंडी आहे. कोंडाचं म्हणत नाही बरं का, कोंडी पण म्हणतात, लक्षात राहू द्या. आणि म्हणून नाही का, परंतु आज आपण देवाच्या वचनामधून पाहत असताना आम्हाला एकटं देखील राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं देखील बऱ्याच गोष्टी, बरेच आशीर्वाद आमच्या जीवनातले मोकळे होतात. परंतु तो जो काही एकटापणा आहे तो असाच एकट्याने म्हणजे नाही का कुणामध्ये बसायचं नाही, उठायचं नाही, त्याचं त्यानेच करायचं, त्याचं त्यानेच खायचं, आहे का नाही, तो एकटेपणा नाही. यावेळेला आपण आज जुन्या करारामधून उत्पत्ती याचा ग्रंथ, उत्पत्ती याचा ग्रंथ याचा 32वा अध्याय. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला मी नवीन करारामधूनच सांगत असतो शुभवर्तमानामधून, परंतु आज जुन्या करार देखील खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये देखील खूप चांगली वचनं आहेत. जुन्या करारामधून उत्पत्ती याचा ग्रंथ 32वा अध्याय आणि 24वं एक वचन आपण ऐकणार आहोत. आमेन. बस काय म्हणलं त्या ठिकाणामध्ये? म्हणूया का सर्वजण याकोब. याकोब. बघा कसे नाव घेता तुम्ही माझं सगळे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काय म्हणलं त्या ठिकाणामध्ये? याकोब एकटाच मागे राहिला. म्हणूया याकोब एकटाच मागे राहिला. आता या ठिकाणामध्ये आम्हाला याकोबाच्या संदर्भामध्ये पाहत असताना याकोब ज्यानं आपल्या वडिलांना धोका दिला, आपल्या भावाला धोका दिला. हसू नको, मी नाही दिलेला कुणाला धोका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तो या ठिकाणामध्ये खूप वर्षानंतर परत एकदा आपल्या भावाला भेटण्यासाठी तो चाललेला आहे. आणि बघा आज आपण आपला जो विषय आहे, मुख्य विषय लक्षात ठेवा, एकटेपणा. या ठिकाणामध्ये वचन असं म्हणतं की याकोब
एकटाच मागे राहिला. आणि एकटाच माग राहण्याचं कारण, जरी त्याच्यामध्ये भीती होती, जरी त्याच्यामध्ये भय होतं, परंतु त्याच्या एकट्याच्या मागे राहण्यानं तो एकटेपणा त्याच्यासाठी खूप मोठा आशीर्वादाचं कारण ठरलं. आणि म्हणून आम्ही देखील काही वेळ, काही काळ आम्ही एकटेपणामध्ये घालवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणामध्ये याकोब तो वेळ एकटेपणामध्ये घालत असताना पुढे वचन म्हणतं की तेव्हा कोण पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो एकटाच मागे राहिला आणि कोणा पुरुषानं त्याच्या संगती पहाट होईपर्यंत झोंबी केली. काय असं बलाढ्य होता का तो त्याच्या संगती पहाट होईपर्यंत झोंबी करावी? काय तो नाही का गल्ल्यातासारखा शूरवीर होता का? तो नव्हता. परंतु त्याच्या बरोबर देवाचा आत्मा होता, त्याच्या बरोबर परमेश्वराचं सानिध्य होतं, त्याच्या बरोबर साक्षात परमेश्वर त्याच्या बरोबर होता. आणि म्हणून तो एकटा जरी त्या ठिकाणामध्ये राहिला तरी त्या ठिकाणामध्ये वचन असं सांगतं, कोण एका पुरुषानं त्याच्या संगती पहाट होईपर्यंत झोंबी केली. आता ही झोंबी कोणती होती? हे युद्ध कोणतं होतं? ही काय त्याच्या संगती लढाई नव्हती, ही काय त्याच्या संगती मारामारीचं युद्ध नव्हतं की त्यानं पहाट होईपर्यंत झोंबी केली. हे युद्ध जे आहे हे आत्मिक युद्ध होतं. हे युद्ध जे आहे हे प्रार्थनेचं युद्ध होतं. आणि हे युद्ध केव्हा झालं? ज्यावेळेस तो एकटा राहिला. हालेलुया. काही गोष्टी ज्या आहेत, काही युद्ध जे आहेत, काही आशीर्वाद जे आहेत, काही प्राप्त करण्यासाठी नाही का आम्हाला एकटेपणामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. त्यानं काय केलं माहिती का? या ठिकाणामध्ये त्यानं सर्वात प्रथम त्याच्या कुटुंबापासून तो बाजूला झाला. त्याला 2 पत्न्या होत्या, 2 उपपत्न्या होत्या आणि त्याला 11 लेकरं होते. परंतु या सर्व गोष्टींमधून काही वेळ त्यानं मागे राहण्याचं ठरवलं. आम्ही आत्मिक जीवनामध्ये चालत असताना, वाढत असताना काही गोष्टींमध्ये आम्ही पण एकटं राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही एकटं राहत नाही, जोपर्यंत एकटं राहून नाही का तुमच्या संगतीत झोंबी होत नाहीये, तोपर्यंत काही आशीर्वाद तुम्हाला देखील मिळणार नाहीये. या ठिकाणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही पहाटपर्यंत झालेली झोंबी आहे, पहाटपर्यंत झालेलं युद्ध आहे. आणि हे युद्ध जे आहे हे आत्मिक युद्ध होतं. या युद्धामध्ये पुढे वाचूया का अजून आपण काय वाचलं? पुढे वाचा 25 पासून पुढे. कारण तू देवाशी व मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का पुसतोस? असे म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणचे नाव पनियेल, देवाचे मुख असे ठेविले. कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. तो पनियेल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मंडळीपुढे दंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाही. याचे कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेचा स्नायूला स्पर्श केला. आमेन.
हालेलुया. बघा तो मागे एकटा राहिला, त्यानं झोंबी केली आणि या ठिकाणामध्ये ती झोंबी इतकी भयानक होती की जो झोंबी करणार आहे तो त्याला म्हणतो की आता पहाट होत आहे, मला सोड, मला जाऊ दे. ती झोंबी जी होती ती झोंबी प्रार्थनेची झोंबी होती. ती झोंबी जी होती ती आशीर्वाद मिळवण्यासाठी होती. ती झोंबी जी होती ती संकटावर मात करण्यासाठी होती. ती झोंबी जी होती ती त्याच्या भावाच्या मनामध्ये कार्य करण्यासाठी झोंबी होती. आणि या ठिकाणामध्ये नाही का 28 वचन परत वाचूया. यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला आहेस. हा, या ठिकाणामध्ये वचन असं म्हणतं की ह्या पुढे तुला याकोब म्हणणार नाहीये. अगोदर त्याला काय म्हणत होते? याकोब म्हणत होते. परंतु त्यानं रात्रभर पहाट होईपर्यंत या ठिकाणामध्ये झोंबी केली. आणि वचन आम्हाला सांगतं की नाही का झोंबी करणारा दुसरा तिसरा कोण नव्हता, तर तो देवाचा दूत होता. देवाच्या दूताबरोबर ही झोंबी होते. आणि तो रात्रभर त्या ठिकाणामध्ये एकटाच पाठीमागे राहिला, म्हणजे तो प्रार्थना करत होता. रात्रभर तो गुडघ्यावर होता, रात्रभर तो प्रार्थना करत होता. आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे नाही का तो त्या देवदूतासाठी नाही का आशीर्वादासाठी झोंबी करत होता. कारण या ठिकाणामध्ये नाही का 26व्या वचनामध्ये नाही का म्हटलेलं आहे की मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचं नाही. ती झोंबी कशासाठी होती? ती झोंबी होती आशीर्वाद मिळवण्यासाठी. आज किती जण आहेत की आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडत आहे. आमच्या जीवनामधले बंधनं तुटावेत म्हणून झोंबत आहे. आमच्या जीवनामध्ये नाही का अनेक गोष्टी नाही का आमच्या जीवनामध्ये थांबलेल्या आहेत. त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी नाही का काय कधी आम्ही अशा प्रकारची झोंबी केलेली आहे? काय कधी आम्ही एकटेपणामध्ये बसलेलो आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त वेळोवेळी प्रार्थना करण्यासाठी तो डोंगरावर जायचा. तो एकांतामध्ये जायचा, आपल्या शिष्यांना घ्यायचा आणि तो डोंगरावर प्रार्थना करत रात्रभर तो प्रार्थना करत होता. आणि नाही का त्याच्यामुळं काय होत होतं? त्याला सामर्थ्य मिळत होतं. त्याच्यामुळं काय होत होतं? त्याच्या शिष्यांना सामर्थ्य मिळत होतं. या ठिकाणामध्ये वचन नाही का याकोब त्या देवदूताला म्हणतो की तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाहीये. काय तुमचे आशीर्वाद थांबलेले आहेत का? काय तुमचे प्रॉब्लेम अजूनपर्यंत सुटत नाहीत का? तुमच्या अडचणी आजपर्यंत सुटत नाहीत का? जोपर्यंत तुम्ही एकटेपणामध्ये बसत नाहीये, एकांत वासामध्ये बसत नाहीये, तोपर्यंत तुमचे आशीर्वाद मोकळे होणार नाहीये. आणि ते आशीर्वाद ज्या वेळेला मोकळे होतील ना त्यावेळेला ते आशीर्वाद ब्रिलियंट असतील. आमेन. ते आशीर्वाद वेगळे असतील. आमेन. त्या आशीर्वादामध्ये तुमचं जीवन बदललं जाईल. त्या आशीर्वादामध्ये तुमचं परिवार बदललं जाईल. त्या आशीर्वादामध्ये तुमचे आशीर्वाद बदलले जातील. कारण या ठिकाणामध्ये 28व्या वचनामध्ये नाही का तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणतील. काय इस्रायल म्हणतील? कारण तू देवाशी आणि मनुष्याशी झगडून प्रबळ ठरलास. याकोबाला मनुष्यासाठी झगडावं लागलं. याकोबाला नाही का आपल्या भावापासून त्याला पळावं लागलं, लोकांपासून त्याला पळावं लागलं. परंतु या ठिकाणामध्ये त्यानं नाही का जे काही त्यानं प्रामाणिकपणे नाही का त्यानं आपल्या मामा संगती आपल्या मामाच्या कुटुंबामध्ये नाही का त्यानं प्रामाणिकपणे त्या ठिकाणामध्ये राहिला. त्यानं काम केलं, नोकरी केली, सेवा केली आणि त्याच्याद्वारे याकोब खूप प्रबळ झाला. याकोब खूप धनवान झाला. आणि जाताना जे आशीर्वाद त्यानं आपल्या वडिलांकडून घेऊन गेले होता नाही का. आपल्याला माहिती आहे एसाव आणि याकोब हे दोघं भाऊ होते. एसाव मोठा होता, याकोब लहान होता. आणि याकोबानं नाही का काय केलं, आपला बाप आंधळा झाला हे पाहून त्यानं नाही का चुकीच्या पद्धतीनं लबाड बोलून त्यानं एसावाचे आशीर्वाद आपल्याला मिळवून घेतले. जेव्हा एसावाला कळालं आणि त्याला नाही का तो मारण्यासाठी प्रयत्न करत होता आणि मग त्याच्या आईनं त्याच्या मामाकडे याकोबाला पळवून लावलं.
जाताना तो मोकळाच गेला होता, जाताना त्याच्याकडे काहीच नव्हतं. परंतु आता या ठिकाणामध्ये जर तुम्ही 31, 32, 33 जर तुम्ही अध्याय वाचला तर त्या ठिकाणामध्ये याकोब खूप मोठा प्रबळ झाला होता. याकोब धनवान झाला होता. याकोबाकडे नाही का खूप सारे नाही का मेंढरं होती, खूप साऱ्या बकऱ्या होत्या आणि नाही का एकटाच गेलता. परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर त्याचे आशीर्वाद इतके वाढले तर त्याला 2 पत्न्या 2 उपपत्न्या पण होत्या. त्याला 11 मुलं देखील झाली होते. हे सर्व घेऊन तो परत आता आपल्या नाही का घराकडे निघाला होता. आणि अशामध्ये त्याला वाटलं की नाही का मी आता माझ्या सर्व या गोष्टींपासून एकटेपणामध्ये राहावं. त्यानं सर्व नाही का त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या 3-4 टोळ्या केल्या आणि त्यानं पुढे पाठवल्या आणि तो स्वतः एकटा पाठीमागे राहिला. कशासाठी माहितीये का? आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. या ठिकाणामध्ये वचन स्पष्ट सांगतं की नाही का 26व्या वचनामध्ये याकोब म्हणतो तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचो नाही, तुला सोडायचो नाही. आणि नाही का पहाट होईपर्यंत त्यानं त्या ठिकाणामध्ये प्रार्थनेच्या द्वारे देवासाठी झगडत होता, देवासाठी बोलत होता. काय त्याच्या प्रार्थना विनंती असतील आम्हाला माहित नाहीये, परंतु या ठिकाणामध्ये तो म्हणतो तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाहीये. आणि जो देवदूत होता तो म्हणतो की तू मनुष्यासाठी झगडलास, तू देवासाठी झगडलास आणि तू हे आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे. आता तुला याकोब म्हणणार नाहीये तर तुला काय म्हणतील? इस्रायल म्हणतील. इस्रायल हे देवानं देवाच्या लोकांसाठी ठेवलेलं एका राष्ट्राचं नाव आहे. हा एकटाच होता, परंतु आता त्याच्या नावामध्ये संपूर्ण इस्रायल राष्ट्र सामावून गेलं. त्याला इस्रायल राष्ट्राचं नाव देवाने दिलं. कशामुळे माहिती का? तो एकांतामध्ये राहिला, एकटेपणामध्ये राहिला. एकटेपणामध्ये नाही का पवित्र बायबलमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर खूप मोठी मोठी चमत्कार झालेले आहेत. बघा पहिले राजे याचा 17वा अध्याय, पहिले राजे याचा 17वा अध्याय, एक वचन त्याच्यामध्ये आपण ऐकूया. पहिले राजे 17वा अध्याय 19वा वचन बघा बरं काय म्हणतं. तो तिला म्हणाला हा हा त्याच्या अगोदर 17-18 वचन. यानंतर वर्धनेचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. तेव्हा ती एलियास म्हणाली, अहो देवाचे माणूस, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकाचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहात काय? या ठिकाणामध्ये सारपत येथील विधवा जी आहे परमेश्वरानं एलियाला दुष्काळामध्ये त्या ठिकाणामध्ये पाठवलं. तू जा आणि त्या ठिकाणामध्ये नाही का त्या स्त्रीच्या घरी तू राहा आणि त्याच्यामुळं ती स्त्री तिचा परिवार आशीर्वादित झाला त्या दुष्काळामध्ये. ऐका नाही, तिचं तेल संपलं नाही, तिचं पीठ संपलं नाही, परंतु पुढे जाऊन एक घटना घडली. तिचा जो मुलगा होता एकुलता एक तो मेला आणि मग ती या देवाच्या दासाकडे आली आणि नाही का ती म्हणाली की नाही का माझ्या मुलाला मारून टाकावं म्हणून तुम्ही या ठिकाणामध्ये आहात का? तुमचा माझा काय समज? त्यावेळेला एलियानं काय केलं माहितीये का? त्यानं तिला तिच्या त्या मुलाला तिच्याकडून घेतलं आणि काय सांगितलं, तिच्याकडून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेलं आणि आपल्या बिछाण्यावर त्यानं ठेवलं. काय केलं पुढे त्यानं? पुढच्या वचनामध्ये मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, हे परमेश्वरा माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिच्यावर अरिष्ट आणलेस काय? मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाकर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, परमेश्वरा हे माझ्या देवा, या बालकाचा त्रास त्याच्या ठाई पूर्ववत येऊ दे. परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा त्रास त्याच्या ठाई पूर्ववत येऊन ते एक बालक जे आहे ते मेलं होतं, आईकडे होतं, परंतु त्या आईनं नाही का एलियाकडे तक्रार केली आणि मग त्यानं काय केलं? त्या गर्दीमध्ये त्या लेकराला नेलं नाहीये, त्या आई समोर त्यानं नाही का त्या लेकराला बरं केलं नाही, तर तो एकांतामध्ये गेला
तो राहत होता त्या खोलीमध्ये गेला आणि त्यानं त्याच्यावर पाकर घातली आणि नाही का देवाकडे त्यानं एकांतपणामध्ये प्रार्थना केली. प्रार्थना नाही का प्रकारच्या शुक्रवारी देखील पाहिलं, प्रार्थना ही जीवन देणारी प्रार्थना आहे. आणि एकांत मध्ये आम्ही जाऊन ज्यावेळेला प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये देवाचं सामर्थ्य उतरून येतं. त्या ठिकाणी तो मुलगा मेला होता, परंतु काय झालं की तो मुलगा त्या ठिकाणामध्ये नाही का परत जिवंत झाला. अशीच अजून एक घटना दुसरे राजे याचा 4था अध्याय, दुसरे राजे याचा 4था अध्याय, त्याच्याच पुढं दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि त्याच्यामधून 31 वचनापासून वाचा बरं पुढं. गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडास काठी लावली, हा. पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. हा. तो अलिशाकडे परत येऊन म्हणाला, मूल काही जागे होत नाही. हा. अलिशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले. मग त्याने एकट्याने आत जाऊन दार लावून घेतले. परमेश्वराची प्रार्थना केली. वाडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लावले. त्याच्यावर त्याने पाकर घातली तेव्हा मुलाच्या देहात उभा आली. हा, या ठिकाणामध्ये आम्हाला देवाचं वचन असं सांगतं की या ठिकाणामध्ये देखील एक विधवा आहे आणि ही शून्यम करेल विधवा आहे आणि या ठिकाणामध्ये ती धार्मिक आहे. तिनं नाही का ह्या अलिशासाठी तिनं नाही का ते एक सुंदर खोली बनवलेली आहे नाही का. तो ज्या वेळेला त्या रस्त्याने यायचा जायचा, तिथं उतरायचा, तिथं प्रार्थना करायचा. परंतु झालं काय, या ठिकाणामध्ये एके दिवशी तिचा मुलगा जो आहे त्याचं डोकं दुखू लागलं नाही का आणि तो शेतामध्ये आपल्या बापासंगती असताना तो वरडू लागला, माझं डोकं, माझं डोकं. आणि नाही का मग त्यानं काय केलं, वडिलांनं त्या लेकराला आईकडे सोडलं आणि मग असं म्हटलेलं आहे की तो तिच्या मांडीवर असताना ते लेकरू मेलं. आणि मग मेल्यानंतर त्या बाईनं काय केलं माहितीये का, की ती त्या ठिकाणामध्ये रडत बसली नाही, ती त्या ठिकाणामध्ये घाणानं करत बसली नाही, तिनं गर्दी गोळा केली नाही. तर ती काय केली माहितीये का, ती अलिशाकडे ती धावत गेली आणि नाही का त्या ठिकाणामध्ये आम्हाला असं पाहायला मिळत आहे की तिनं सांगितलं की तुम्ही आमच्या घरी यावं, तुम्ही आमच्या घरी यावं. आणि नाही का तिनं सांगितलं माझा मुलगा नाही का असा असा झालेला आहे. या ठिकाणामध्ये 33वे वचन जे आहे ते काय म्हणतं की त्याने आत जाऊन दार लावून घेतले व परमेश्वराची प्रार्थना केली. एकांतामध्ये जाणं किती महत्वाचं आहे. एकांतामध्ये गेल्याच्या द्वारे कोणत्या गोष्टी घडू शकतात हे या वचनामधून आम्हाला पाहायला मिळत आहे. आज नाही का आम्हाला नाही का वेळ मिळत नाहीये. आज आम्ही आमच्या कामामध्ये, आमच्या शिक्षणामध्ये आम्ही व्यस्त आहोत. काहीतरी एकांतामध्ये आम्ही वेळ घालवतो का? हा जो एकांत वेळ आहे तो देवासाठी घालवण्यासाठी आहे. एकांतामध्ये वेळ जातो, तासन तास नाही का आम्ही त्या टीव्ही पुढे एकांतामध्ये बसतो नाही का. इतकं आमचं लक्ष त्या टीव्ही मध्ये असतं की आम्ही इकडे तिकडे सुद्धा बघत नाही. बाहेर काय चाललंय हे आम्हाला कळत नाही. आमचं लक्ष मोबाईल मध्ये नाही का तासन तास आम्ही एकांतामध्ये बसतो. कितीतरी वेळ आमचा त्या मोबाईल मध्ये जातो, परंतु आम्ही एकांतामध्ये प्रार्थनेला बसत नाही. प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे एकांतामध्ये बसण्यामध्ये. आणि म्हणून आज आम्हाला नाही का याकोबाच्या जीवनामधून नाही का ही गोष्ट पाहत असताना जे देवाचे इतर सेवक लोक देखील आहेत नाही का बरेच चिन्ह चमत्कार एकांत मध्ये जाऊन त्यांनी केले आहे. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं जो अलिशा आहे आणि नाही का त्यानं काय केलं या ठिकाणामध्ये त्या शून्यमकरणीचा मुलगा मेला आणि त्यानं काय केलं, त्याला घेतलं आणि एकट्याने त्यानं नाही का त्या माडीवरच्या खोलीमध्ये तो गेला. त्यानं लेकराला त्या पलंगावर टाकलं, धार लावून घेतलं आणि नाही का त्यानं प्रार्थना केली. एकांतामध्ये प्रार्थना खूप महत्वाची आहे. तुम्हाला वाटतं का नाही का आजपर्यंत नाही का माझ्या अनेक जे काही प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत त्या सुटलेल्या नाही आहेत. मग तुम्ही एकांतामध्ये बसलेला पण नाहीये, एकट्यामध्ये तुम्ही गुडघ्यावर गेलेला नाहीये, एकट्यामध्ये बसून तुम्ही तासन तास प्रार्थनेमध्ये वेळ घालत नाहीये. याकोबानं पूर्ण रात्र घालवली प्रार्थनेमध्ये. त्यावेळेला त्याला देवदूताचं दर्शन झालं. आम्ही म्हणतो आम्हाला दर्शनच होत नाही. तुम्ही 5 मिनिटांमध्ये तुमच्या जीवनाची प्रार्थना देवाला सादर करता, कसं काही कार्य घडेल?
5 मिनिटामध्ये बायबल वाचून तुम्ही नाही का फार दिवशी घरामधून तुम्ही निघता, कसं कार्य होईल? बघा, अनुभव घेऊन बघा परमेश्वर किती चांगला आहे. जर तुम्ही एकांतामध्ये बसलात, तुम्ही रडून प्रार्थना केलीत, कळकळून प्रार्थना केलीत, तर तुम्हाला देवाचं दर्शन झालंच पाहिजे, तुमच्या समस्या सुटल्याच पाहिजे. या ठिकाणामध्ये नाही का 2 प्रकरण आपण 2 गोष्टी आपण पाहिल्या की नाही का एकांतामध्ये गेल्याच्याद्वारे कशा प्रकारे नाही का आमच्या जीवनामध्ये कार्य घडतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने बऱ्याच गोष्टी एकांतामध्ये केलेल्या आहेत. मार्क सुवर्तमान 7वा अध्याय. मार्क सुवर्तमान 7व्या अध्यायामध्ये जाण्याच्या अगोदर 5व्या अध्यायामध्ये येऊ आपण. 7व्या अध्यायात जाणारच आहोत. 5वा अध्याय. मार्क सुवर्तमान 5वा अध्याय 38 वचनापासून वाचा बरं. पुढे काय म्हणतात? मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांती करणारे त्यांचा गलबला चाललेला त्यांनी पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करिता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला व त्या सर्वच बाहेर घालून फुलाचा बाग व आई आणि आपल्या बरोबरचे इसम यास घेऊन मूल होते तेथे तो आत गेला. हा, जे मूल या ठिकाणामध्ये देखील मेलं होतं आणि नाही का त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला. परंतु त्यानं जे सर्व रडणारे आहेत, कालवा करणारे आहेत, किरकिर करणारे आहेत, त्या सर्वांना बाहेर पाठवलं. आणि बघा, आज देखील आम्हाला काही ही मोकळीकता आहे का प्रार्थनेसाठी? घरामध्ये आम्ही प्रार्थना करत असताना काय मोकळेपणाने प्रार्थना करतो का? घरामध्ये पण हा गलबला आहे की नाही? घरामध्ये किरकिरी आहेत की नाही? घरामध्ये नाही का वेगवेगळ्या गोष्टी आहेत की नाही? प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये जात असताना प्रथम या सर्व गोष्टी तो बाहेर काढतो आणि मग आतमध्ये जातो. आम्हाला प्रार्थना करण्यासाठी बसायचं आहे तर आम्हाला प्रथमतः या सर्व गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. ह्या आमच्यामध्ये त्या गोष्टी आहेत का? आमच्यामध्ये किरकिरी आहे का? आमच्यामध्ये नाही का कालवा आहे का? आमच्यामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत का? प्रथम त्या सर्व बाहेर काढा आणि मग प्रार्थनेला बसा. प्रभू येशू ख्रिस्ताने या सर्व गोष्टी बाहेर काढल्या आणि नाही का तो आतमध्ये गेला. आणि मग काय केलं त्यानं? 40व्या वचनामध्ये ते नंतर बालिकेचा हात धरून तो म्हणाला, हा. "ताकून याचा अर्थ मुली, मी तुला सांगतो उठ." आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. हा. ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत विस्मित झाले. हा, या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशूने सर्वांना बाहेर काढलं आणि नाही का मुलगी होती त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू गेला आणि मुलीचा त्यानं हात धरला आणि नाही का तो म्हणाला, मुली, मी तुला सांगतो उठ. एकांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला. गर्दीमधून बाजूला तो झाला. सर्व लोकांना त्यानं बाजूला घेतलं आणि त्यानं त्या मुलीला म्हटला की मुली, मी तुला सांगतो उठ. आणि त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ती मुलगी उठून बसली. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला नाही का उठणं गरजेचं आहे. कौटुंबिक जीवनामध्ये काय आम्ही पडलेलो आहोत का? आर्थिकतेमध्ये आम्ही पडलेलो आहोत का? ज्ञानामध्ये आम्ही पडलेलो आहोत का? अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीच्या द्वारे आम्ही पडलेलो आहोत, परंतु प्रभू येशूची इच्छा आहे की आज आम्हाला उठवायचं आहे. आमेन. प्रभू येशूची इच्छा आज आम्हाला उठलं पाहिजे. आज तुम्हाला उठलं पाहिजे. परंतु हे उठत असताना त्या कालव्यामध्ये तुम्ही उठू शकत नाही, त्या गलबल्यामध्ये तुम्ही उठू शकत नाही. तुम्हाला एकांतामध्ये बसलं पाहिजे. एकांतामध्ये गेल्याशिवाय तुम्ही उठू शकत नाही. अजून एक पुढे जाऊया आपण. मार्क सुवर्तमान 7वा अध्याय. ते 30वा वचन बघा. तेव्हा त्याने त्याला लोकसमुदायापासून एकीकडे नेऊन त्याच्या कानास बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला. हा, या ठिकाणामध्ये एक बहिरा आणि तोत्रा, बहिरा पण आहे आणि तोत्रा पण आहे. आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडं लोकांनी आणलं आणि त्याला बरं करावं असं प्रभू येशूला सांगितलं. 32व्या वचनामध्ये वाचा काय म्हणतात. तेव्हा लोकांनी एका
हा लोकांनी विनंती केली, हा बाहेर पण आहे, तोच आपण आहे, याला बरं करा. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला बरं तर करायचं होतं, परंतु प्रभूनं त्यांच्यामध्ये बरं केलं नाही. एकांतवास किती महत्वाचा आहे, एकटेपणा नाही का किती महत्वाचा आहे. परंतु एकटेपणामध्ये राहत असताना, एकांतवासामध्ये आम्ही राहत असताना तो एकटेपणा नाही ना म्हटल्याप्रमाणे एकल कोंड्यावाने नसावा. तो एकटेपणा नाही का माणूस घाणीमध्ये नाही का नसावा. तो एकटेपणा देवाच्या सानिध्यामधला असावा. आमेन. तो एकटेपणा देवाचा गौरव करण्यासाठी असावा. आमेन. तो एकटेपणा आमची बंधनं तोडण्यासाठी असावा. आमेन. तो एकटेपणा सर्व गोष्टीवर आम्ही मात करण्यासाठी तो एकटेपणा असावा. नंतर बसलं दिवस रात्र बसलंय, घरामध्येच बसलाय, खातंय पितंय बसतंय, बाहेर दारात पण यायला येणार जाणार लोक म्हणायला लागले, अरे बापरे काय बाई आहे. नाव घेत नाही दारात यायचं, नाव घेत नाही तोंडातून भाषा काढायची. मग ती कोण आहे? ती एकल कोंडी आहे. तो एकल कोंड आहे. आजूबाजूला शेजारी पाजारी आहे तर कुणासाठी बोला ना, नाही का मंडळीचे लोक आहेत, मंडळीच्या लोकांसाठी पण बोला ना. येत एकटंच बसतंय जात आहे. हा एकटेपणामध्ये राहायला सांगितलेलं नाहीये की नाही. आम्ही याकोबाकडून नाही का सुरुवात केलेली असताना याकोब एकटाच राहिला, त्यानं देवदूत असताना झोप केली असं आम्हाला पाहायला मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये हा बाहेर पण आहे, तोत्रा पण आहे, त्याला बरं करा पण लोकांनी आणलं. परंतु प्रभूना नाही का प्रभूंना तुमच्या नाही बरं कर. प्रभू त्याला लांब नेलं, एकांतपणामध्ये नेलं, एकटेपणामध्ये नेलं. प्रभूला माहिती होतं मला एकटेपणामध्ये ते सामर्थ्य मिळणार आहे. प्रभूला माहिती होतं एकटेपणामध्ये माझा बाप माझी प्रार्थना ऐकतो. आणि नाही का प्रभू येशूनं त्याच्या कानामध्ये बोट घातले, त्याच्या नाही का जिभेला तुका लावला आणि प्रभू येशूनं त्याला आरोग्य दिलं असं या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. तोच प्रभू काल आज आणि युगानुग सारखाच आहे. तो तुम्हाला देखील नाही का त्याचं ते सामर्थ्य देण्याची त्याची इच्छा आहे. परंतु एकटेपणामध्ये तर वेळ घालवा, एकांतपणामध्ये तर बसा, एकांतपणामध्ये बसून देवाची वचनं वाचा, एकांतपणामध्ये बसून नाही का त्याची प्रार्थना तासन तास करा. या वचनाला तुम्ही ऐकत असताना आजपासूनच ह्या अनेका गोष्टीला जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचे आशीर्वाद तुमच्या जवळ आहे. आमेन. तुम्हाला वाटतं ना किती वर्ष झाले आशीर्वाद नाहीयेत, किती महिने झाले आशीर्वाद नाहीयेत, किती तास झाले आशीर्वाद नाहीयेत. या गोष्टीला आजच सुरुवात करा. एकांतामध्ये बसा, कुटुंबाला सोडा, सर्व कामधंदा सोडा आणि काही वेळ तो देवाच्या सानिध्यामध्ये एकटेपणामध्ये घालवा. बघा तो देव महान आहे. याकोबाचं नाव बदललं, त्याला इस्रायलने नाव दिलं. हे 2-3 ज्या सर्व आपण शास्त्रपाठ वाचले तर जिथं एक त्यामध्ये गेले तिथं कार्य घडलेलं आहे. देवाची इच्छा ही आहे की आम्ही एकांतामध्ये बसावं आणि देवाचं कार्य आमच्या जीवनामध्ये घडावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त नाही का ज्या ज्या ठिकाणामध्ये गेला तो एकांतवासामध्ये गेला आणि नाही का त्या ठिकाणामध्ये आता प्रभू येशूनं शिष्य निवडण्यापूर्वी प्रभूनं असेच शिष्य निवडले आहे. तो रात्रभर डोंगरावर प्रार्थना करत होता, रात्रभर तो डोंगरावर प्रार्थना करत होता आणि सकाळ झाल्यावर तो डोंगरावरून खाली उतरला आणि त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य प्राप्त झालं की ज्या लोकांनी त्याला शिवलं ते लोक बरे झाले, ते लोक आशीर्वादित झाले. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं डोंगरावर खाली उतरला आणि जगाची उलटापालट करणारे 12 शिष्य त्याने निवडले. हे कशामुळे झालं माहितीये का? तो एकांतामध्ये पित्यासंधी बोलत होता, पित्याकडे सामर्थ्य मागत होता, पित्याकडे ज्ञान मागत होता. काय तुम्हाला सामर्थ्याची गरज आहे का? ज्ञानाची गरज आहे का? आशीर्वादाची गरज आहे का? या आपल्या जागेवर उठून उभं राहूया. आपण आपल्या जागेवर उठून उभं राहूया, शांत राहूया थोडा वेळ आपण